आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील पुढील कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे कैलासाचा निर्माता. कैलासाचा निर्माता या कथेतील गाभा अनेक वर्षापूर्वी वेरूळच्या एका गुरवानी दंतकथा म्हणून मला सांगितला होता. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध होणाऱ्या ऐतिहासिक सत्याला बाधा न येता या कथेचे निवेदन व्हावे हा कटाक्ष पाळायचा होता, म्हणून कालावधी लागला. नभोवाणीच्या अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत बांधले नसते तर अजूनही कालावधी लागला असता. ही कथा यावर्षी नभोवाणीवर ध्वनिक्षेपित झाली आहे. सर्व यस्य वशादगात् स्मृतिपंथम कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै नमः. महान वसाहती, महान कलाकृती, महान विभूती त्यांच्या उदरात गडप होतात. स्मृतिशेष होतात. इतकेच नव्हे तर लोकांच्या आठवणीतूनही त्या पुसून टाकण्याची महाकालाची धडपड असते. त्याच्या सर्वकष सामर्थ्यापुढे विनम्र होऊनही मानवाने सर्वस्वी शरणागती पत्करली नाही. अनंतकालापासून वाणीची देणगी मिळाली तेव्हापासून आपल्या पराक्रमांनी स्मृतीलाही स्तिमित करणाऱ्या पुरुषोत्तमाचे स्मरण आणि संकीर्तन मानवाने सतत चालवून कालाचाही पराभव केला आहे. कहाणीने मर्त्यालाही अमर केले आहे. त्यांच्या अवशेषांचा मागमोसही राहिलेला नाही. अशांच्याही गुणांचे व कृतीचे निवेदन परंपरागत सतत चालत आले आहे. मग जी महान निर्मिती कालाच्या उदरात अजून पूर्णपणे गडप झाली नाही, दूरदूरच्या देशोदेशीचे लोक अजूनही जिचे भग्नावशेष पाहून स्तिमित आणि स्तंभित होतात, त्या वेरूळच्या कैलास लेण्याची नितांत कलात्मक निर्मिती कोणी आणि कशासाठी केली हे कुतूहल अगदी कोणालाही अनावर असेच आहे. महानुभावाच्या लीलाचरित्रात सांगितले आहे की चक्रधर संचार करीत आले. एलापुरी माणकेश्वरी वसती. लेणे अगदी एकीकडे आणि निर्जन. शिष्यांना अंधुक प्रकाशात आवारातून अस्फुट छाया वावरताना भासत, पण भेटत नसत. श्री चक्रधरांनी सांगितले ते उपासक छायारूपी आहेत, त्यांच्या वाटेला जाऊ नका. त्यांनी लेण्याच्या दक्षिण भागी असलेल्या एका विवरात प्रवेश केला. शिष्य मागोमाग गेले. विवर दुसऱ्या एका लेण्याच्या मजल्यावर निघाले. खाली उतरून येतात तो पुढील अंगणात गोसावी धुनी पेटवून भोवती बसले आहेत. नंतर श्रमणांची लेणी ओलांडून पलीकडे जाऊन पाहतात तो समोर एलापोर की किती सान्निध्य. कैलास लेण्याचे नाव माणकेश्वर होते तर, आणि मुसलमानांनी ते उद्ध्वस्त करण्यापूर्वीही श्री चक्रधरांच्या काळी ते ओसाड, भयाण आणि निर्जन झाले होते. ते कसे, केव्हा आणि का झाले, आणि कोण छायारूपी उपासक तेथे का अजूनही रेंगाळत होते? गॅझेटीवरने नोंद करून ठेवली आहे की या लेण्याला रंगमहाल असे म्हणत, कारण यातील नितांत सुंदर शिल्पकृतींना सुंदर रंग दिलेले होते. विदर्भातील अचलपूरच्या राजाने आपल्या कलावंतांकडून म्हणे रंग देविले, पण देवळाला रंगमहाल हे नाव केवळ रंगावरून पडले असेल? मी देवळाचा रंगमहाल केला. कशाने या सह्याद्रीच्या कुशीतील कैलासतुल्य मंदिराचे पावित्र्य आणि वैभव मूर्तिमंजकांची सावली पडण्यापूर्वीच नष्ट झाले? या लेण्याला कैलास असे कोण, केव्हा आणि कशासाठी म्हणू लागले? काळाच्या उदरात गडप झालेले हे रहस्य त्या असंख्य भग्नवय मूर्ती काय सांगू शकणार? मूर्तिभंजकाचा हात जेथे अजस्त्र उंचीमुळे पोहोचू शकला नाही, त्या सभामंडपाच्या चांदव्यामधील एकच मूर्ती आपल्या सर्व भावनांसह शाबूत असूनही आपण कितीही मान अवघडून वर पाहिले तरी लाजते, काहीही न सांगता स्वस्थ राहते. वेरूळच्या खेड्याकडे जाताना अर्ध्या वाटेवर घृष्णेश्वराचे सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. मूळ भव्य मंदिर यवनांनी पाडले आणि अहिल्याबाईंनी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधले. वाटेत एखाद्या झाडाखाली पाचोळ्यावर फणा काढून बसलेला नाग आपल्याला काही सांगण्यासाठीच जणू तेथे थांबला आहे, पण भीतीने आपण काढता पाय घेतो. शिवाजी महाराजांच्या आजोबांनी जेथे पाटीलकी केली त्या गावचे लोक, यात्रेकरू आणि प्रवासी यांच्यापासून आपल्याला काय लाभ होतो याच विवंचनेत असतात. कोणाकोणाला काहीही माहीत नाही. या महान आश्चर्याच्या निर्मितीची हकीकत विस्मृतीत विलीन होणार? कालाचे काम फत्ते होणार? नाही. आजीने नातवाला, बापाने मुलीला अशी काही कहाणी आजवर सांगितली आहे. एका गुरवाच्या म्हातारीनेही सांगितली. आपण अजूनपर्यंत कशाला जगलो हेच तिला कोडे आहे. कदाचित ही कहाणी सांगण्यासाठीच असेल. आता ती अमर झाली, अक्षरात आली कहाणी.
त्या काळी एलापूर हे आजच्यासारखे पडीक खेडे नव्हते. चांगले समृद्ध नगर होते. चौक, प्रासाद, तटबंदी, उद्याने व बाजार यांनी संपन्न होते. पश्चिमेकडील बंदराहून येणाऱ्या राजमार्गावर होते. सेऊण देश असे या प्रदेशाला म्हणत. स्वयंभू प्राचीन शिवलिंगामुळे तर ह्याला आणखीनच महत्त्व आले होते. तसा सारा देशच शिवालयांनी, शिवोपासकांनी भरलेला. घृष्णेश्वर असे नाव या स्वयंभू ज्योतिर्लिंगाला मिळाले नव्हते. पूर्वेकडे काळ्या कभिन्न कातळाची रांग, त्यातील एक घळीत एक स्वच्छ पाण्याचा झरा, स्वयंभू शिवलिंगापासून अर्ध्या कोसाच्या अंतरावर घनदाट झाडींनी झाकलेला. डोंगराच्या टोकाला भ्रमणांनी कोरलेले काही लेणी आणि यात सर्व दुःख सर्व क्षणिक म्हणून वस्तीपासून दूर राहिलेले काही भिक्षुगण. एलापूरचे वैभव सेऊण, कुंतल, आभीर, अश्मक आणि विदर्भ देशांवर स्वामित्व गाजवणारा राष्ट्रकूट राजा महाराजाधिराज परमेश्वर परमभट्टारक पृथ्वीवल्लभ दंतीदुर्ग याने वाढवीत नेले. त्याची राणी घृष्णादेवी हिने ते आपले वस्तीचे ठिकाण केल्यामुळे त्याला राजधानीचे स्वरूप आले. राज्यव्यवस्था आणि मुलुकगिरी यासाठी ससैन्य संचार करणारा राजा जाता येता येते काही दिवस विश्रांतीसाठी राहत असे. त्यावेळी त्याच्या अफाट सैन्याच्या शिबिरांनी असमंतातला भूप्रदेश फुलून जाई. त्या तरुण पराक्रमी राजाने सिंधच्या अरबांचा पराभव करून आपल्या प्रजेत विश्वास आणि प्रेम उत्पन्न केले होते. त्याची तरुण राणी घृष्णादेवी परमशिवभक्त होती आणि एलापूरच्या स्वयंभू शिवलिंगाची अर्चा मोठ्या आस्थेने करीत असे. तिला मुलगा झाला तेव्हा तर वेरूळच्या वैभवाला काही औरच भरती आली. त्याच वेळी दंतीदुर्गाने चालुक्य राजा कीर्तिवर्मा याचा पराभव केला. राणीच्या मनात आले अवंतीला जाऊन महाकालेश्वरासन्निध हिरण्यगर्भ महादान करावे. अरबांच्या पराभवाने निश्चिंत झालेल्या गुर्जर राजाने तेथे येऊन राजा दंतीदुर्गाची सुवर्णतुला करवली. महादानाच्या वेळी स्वतः द्वारपालाचे काम केले आणि आपली अत्यंत लावण्यवती कन्या माणकावती त्याला अर्पण केली. सेऊण देशाच्या राजाची संपत्ती उतास गेली. राणी माणकदेवी अप्सरेसारखी सुंदर, फुलासारखी नाजूक, तारुण्याने मुसमुसलेली आणि अत्यंत विलासी होती. राजा तिच्यावर अगदी लुब्ध होऊन गेला. स्वतःला विसरला. नानाविध भोगविलासात गर्क झाला. सैन्य शिथिल झाली. शृंगाराचे राज्य झाले आणि एके दिवशी एकाएकी घृष्णादेवीचे बालक नाहीसे झाले. राजमंदिरात हलकल्लोळ उडाला. शोधाशोध सुरू झाली. राजाने आपल्या अधिकाऱ्यांना देहांताची धमकी दिली. अनेकांचे संशयावरून छळ झाले, पण काही मागमूस लागला नाही. राणी घृष्णादेवीने स्वयंभू शिव महादेवासमोर अन्नपाणी वर्ज करून धरणे धरले. 11 दिवस असेच गेले. राणी घृष्णादेवी दिवसेंदिवस क्षीण होऊ लागली. महादेवाला दया आली आणि दृष्टांत झाला, तुझं बालक समोरच्या डोंगराच्या घळीत झऱ्याकाठी सुरक्षित आहे. झऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हिंस्त्र शापदांच्या भक्ष्यस्थानी पडावे म्हणून माणकावतीने मत्सराने ते तेथे ठेवले आहे. महादेवाच्या प्रसादाने राजकुमार पुन्हा लाभला म्हणून राजाला मोठा आनंद झाला. मोठा उत्सव झाला. देवी घृष्णावतीच्या भक्तीचा दुंदुबी दुमदुमून राहिला. लोक तिला साधुसंतांचा मान देऊ लागले. देवाचे नाव घृष्णेश्वर असे पडले. राजवैभवात त्याची पूजा, अर्चा, अभिषेक, नैवेद्य, नगारा असे उत्सव होऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. राणी माणकावतीला तिच्या दुष्कृत्याबद्दल काही शासन? छे, ती लावण्यवती, पद्मगंधा, भोगचतुर. राजाला तिचा मोह आवरला नाही. चौकशी झाली आणि तिच्या 2 दासी आणि 1 सेवक यांचे बलिदान झाले. नानाविध विलासात माणकावतीसह राजा दंग राहू लागला. पण तिला घृष्णेश्वराचे वैभव, गौरव आणि उत्सव सहन होईनात. राणी घृष्णावतीचे महत्त्व तिच्या डोळ्यात सलू लागले. तिने राजाजवळ हट्ट धरला की याहून वैभवशाली मंदिर आपण येथेच एलापुरी बांधावे आणि त्याला माणकेश्वर असे नाव द्यावे. राजाला हे पटले नाही. पण राणी माणकावती रुसवा फुगवी आणि धुसफूस करू लागली. रंगाचा बेरंग करू लागली. असेच एकदा शृंगारसागरात गटांगळ्या देऊन तिने राजाकडून वचन घेतले. पण वचनाची पूर्ती होईना. सामंत सचिवांच्या सभेत सारासार विचार प्रभावी होत असे. आपण राणीची समजूत काढू असे राजाला वाटे, पण तिची समजूत पटणे शक्य नव्हते. ती हट्टी नि दुराग्रही तर होतीच,
पण मत्सराने तिला भडकावले होते. शिवाय त्याला खात्री होती की राजा आपल्या सौंदर्याच्या, तारुण्याच्या आणि प्रीतीच्या जाळ्यात पुरेपूर गुरफटला आहे. वेरूळच्या स्वयंभू महादेवाची निस्सीम उपासना थोरल्या राणीसाहेबांनी केली म्हणून राजाला हे कुबेराचे ऐश्वर्य आणि वीरभद्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अशी लोकांची समजूत होती. आपल्यामुळे राजाचे वैभव आणि दरारा वाढला अशी माणकावतीची समजूत होती. काही केल्या राजा आपले ऐकत नाही असे पाहून त्या दुराभिमानी स्त्रीने आत्मनाश करून घ्यायचे ठरवले. तिने आततायीपणाने अन्नपाणी वर्ज्य केले आणि अशी अविचारी शपथ घेतली की घृष्णेश्वराहून उंच आणि विशाल अशा माणकेश्वराच्या देवळाचे शिखर उभारलेले पाहिल्याशिवाय मरेन, पण प्रायोपवेशन सोडणार नाही.